हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी आजचं पॉडकास्ट विकेंडचा वारच आहे, जसं काल प्रॉमिस केलं होतं. पण त्याआधी मला 2 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. एकदम झटपट, जास्त लांबट न लावता क्लिअर करते. पहिली गोष्ट की ह्यापुढे मी अजिबातच काहीही सांगणार नाही. माझं काय ठरलं आहे, मी काय करते, काय वाटतं आहे मला, डायरेक्ट म्हणजे जे काय आहे ते तुम्हाला दिसेलच. आणि जे दिसायचं आहे ते दिसेल, जे नाही दिसायचं आहे ते नाहीच दिसणार कधी. सो दॅट वॉज द लास्ट टाईम की मी काही गोष्टी शेअर केल्या की असं होतं आहे तसं होतं आहे किंवा काय. कारण भलाई का जमाना नाही राहा. आपण काहीतरी, आपण जेन्युइन असतो, आपण चांगल्या मनाने आणि एकदम प्युअर हार्टने आपण काही गोष्टी सांगायला जातो. पण काही डोक्याने अपंग असलेल्या लोकांना तेवढाच चान्स मिळतो. सो हेन्स फोर्थ काहीच रिव्हील मी करणार नाही. जे काही आहे ते माझं मी बघून घेईन. सेकंडली मला दुसरी गोष्ट हे सांगायचं आहे की ते कौरवचं जितकं काही एक्सप्लेनेशन मला द्यायचं होतं ते मी दिलं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पण मी एक व्हिडिओ टाकला आणि अजून ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आता ज्याला जे काही वाटतं, ज्याची जी मेंटॅलिटी आहे, ज्याच्या बुद्धीची जितकी कुवत आहे, त्याने त्या आपल्या आपल्या कुवतीनुसार समजावं. आता मी कोणाला काहीही आन्सर देणार नाही. कोणाला असं वाटतंय की मी बदलली आहे आणि आता माझी काहीतरी फाटली आहे आणि ते शिवू शकतात तर त्यांनी शिवावी. नाही शिवता येत आहे तर सोडून द्यावी. जे ज्याला वाटतं, जे ज्याला विचार करायचा आहे ते विचार करू दे. अगेन, तुम्ही बुद्धीने अपंग आहात, तुम्ही डोक्याने अधू आहात आणि लिटरली तुमच्या डोक्यामध्ये बुद्धी नाही तर शेण भरलेलं आहे. त्याचं मी काहीच करू शकत नाही. ते तुम्हाला तुमचं सॉर्ट आउट करायला लागेल. इतकंच मी अशा व्यक्तींच्या बाबत बोलू शकते. माझं चॅनल आहे, माझे रूल्स चालणार इथे. दॅट्स इट. तुमचं ना जे चालवायचं आहे ना ते आपलं 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 करणार आहेत ना त्यांच्याकडे चालवा, ठीक आहे? इथे नाही. हे माझं चॅनल आहे, त्याच्यामुळे इथे माझीच चालणार. फुकटचं काहीतरी खोटेपणा नाही. आपलं 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 घर, आपलं चॅनल, आपलं हे, आपलं ते, आपलं 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 बिपलं काय नाही. कोणी आपलं म्हणून आपलं होतं नसतं. हे तुमच्या कृतीतनं दिसतं, ते आपोआप जाणवतं समोरच्याला. जर तो तुम्हाला आपला समजत असेल ना, एखादी व्यक्ती तुम्हाला आपलं समजत असेल ना, तर ते आपोआप त्या व्यक्तींपर्यंत पोचतं. त्याच्यामुळे जे माझे आपले आहेत ना ते त्यांना माहिती आहे की जीजी काय आहे आणि जीजी त्यांना आपलं समजते. त्यांना मला प्रूव्ह करण्याची गरजच नाही आहे. आणि जे माझे आपले नाहीच आहेत त्यांना तर म्हणजे त्यांचा तर प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे जितका तुम्हाला भाव दिला ना तितका बस आहे. बाकी तुम्ही त्याच लायकीचे आहात. ते तुम्हाला बरोबर लायकीत ठेवताना तीच लायकी आहे तुमची ॲक्च्युली. तिथे कोण विचारत नाही तर इथे तर आपलं तोंड उचकटून आ जाते. गाव बसाने की भिकारी आ जाते भीक मागणे. माय दे, माय जीजी दे, माय माय मला भीक घाल थोडीशी. एनिवेज, बरंच डिस्कशन झालं सगळ्या गोष्टींवर. म्हणजे जे काही माझ्याबरोबर पण ब्लंडर होतं तर त्याबाबत पण आणि हे कौरवच्या बाबतीत पण. तर इनफ इज इनफ. आणि आता आपण आपलं जे मेन चॅनल, जे आपली थीम आहे चॅनलची, तीच फॉलो करूया. बाकी सब गए भाड में. तर येस, टुडे विल बी रोस्टिंग व्हिडिओ अँड टुडेज कॅरेक्टर इज मावसाड. अरे बाबा, ते गावाला गेल्यापासनं काय ती भाषा म्हणजे भामटी 2.0 होत चालली आहे ती मावसाड. म्हणजे ठीक आहे, आपलं ते आपली भाषा आणि आपलं सगळं काही आणि आमची स्टाईल आणि आमच्या बाजूला असं बोलतात वगैरे, पण ते किती अति करायचं. आणि जर मला असं वाटतं की असंच असेल आणि इतकं जर ह्यांचा असा इतका अभिमान असेल आणि इतकं ह्यांना असं समजून घ्यावं असं लोकांनी वाटत असेल, जे काय म्हणजे काय काय बोलते तर ते काय म्हणजे इतकं फास्ट फास्ट बोलते आणि ते ते त्या भावाला काहीतरी प्यायला दिलेलं तेव्हा काय बडबडत होती ते काय समजत पण नव्हतं. जर असं होणार असेल आणि त्याचं उत्तर जर असं मिळणार असेल की ही आमची भाषा आहे, आम्ही असंच बोलतो, असंच आहे आमच्याकडे, असंच खातो, असंच पितो, असंच जेवतो, तर मग बेटर आहे की तिने फक्त तेवढ्याच त्या कम्युनिटी पुरतेच व्हिडिओ बनवावेत ना, ज्यांना समजतं हिचं बोललेलं किंवा हिचं काही हिची भाषा आहे ती. तर तेवढंच. आणि बघू ना. हां, मग चंदीगडचेच व्हिडिओ बनवावे, फक्त चंदीगडचंच तेवढ्या पब्लिक पुरतंच बनवावे. काहीतरी ग्रुप असा क्रिएट करावा आणि त्या ग्रुप पुरतंच असं सगळं दिलादुगर दिलादुगर चंदीगड में, दिलादुगर चंदीगड में, दिलादुगर चड्डीगड में, दिलादुगर चड्डीगड में. हां, चड्डीगड पुरतंच ठेवायचं. मग चड्डीगड. मुलाला पण तो काय खात होता आता बोलते कसं खातंय बघ ते, कसं त्याला आवडलंय, लई आवडलंय त्याला ते, कसं त्याच्या नशिबात लई नशिबान पोरग आहे,
कसं त्याला काय ते मामी आजीकडनं केलेलं पण खायला मिळतंय. कसलं खातंय बघ. नाही त्याला नाही खायचं ते, नाही खाऊस त्याला, फक्त तेच देऊस, तेवढंच देऊस, ते नाही खाऊस. अरे काय हे कुत्रा आहे का तो, का कुठलं गुरं काय, गाय गुरं काय, कसलं आहे ते, कसलं म्हणजे मुलाला कसं असं कसं खाते काय करते आणि त्याला नाही आवडायचं आणि राहू दे, म्हणजे काहीतरी असं वेगळंच. म्हणजे तुम्ही ते नीट आहे का असं आपण असं एखाद्या आपल्या गुराढोरांना बोलतो ना, असं गुराढोरांच्या बाबतीमध्ये कसं खातंय बघ ते कुत्रं तसं. आणि म्हणजे लिटरली या बाईच्या डोक्यात ना इतकी घाण भरली आहे की अक्षरशः म्हणजे मी लक्ष नाही देत, मला काय हे नाही आहे, मला काय फरक नाही पडत आणि मी खूप बिझी ठेवते स्वतःला, फक्त बोलते. पण अख्खा वेळ डोक्यात तेच चाललेलं असतं. बाहेर बसलेली ते कुत्री भुंकतायत तर म्हणे मी त्यांना दगड मारणं सोडून दिलंय. अगं मावसाडे, तू ना खरंच ग येडीबाई आहेस, येडीबाई. तुला अगदी बरोबर सार्थक नाव ठरवतेस तू स्वतःचं, म्हणूनच तुला हाकलवली तिथून. माहितीये का, ही ना असलीच आहे येडी येडे असतात ना ते, लोकांना दगडं बिगडं मारतात, तशी रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना दगडं वगैरे मारायची. मग कसं करून कुत्र्यांपर्यंत आली आहे, आता कुत्र्यांना दगड मारते, असली बाई आहे. हिला ना एक दिवशी असा फिरून असा चावणार आहे ना, दगड असा घुसणार आहे हिच्या डांगीत. जाम वचवच चालली आहे हिची आणि खूप बोलायला लागली आहे ना. कुत्र्यांना मोठी आली दगड मारणारी गाढवीण. कुत्ते भोगते भी है और काटते भी है, और काटेंगे ना तो ऐसा काटेंगे ना, वो तुम्हारा जो है ना पिछवाड़ा जिसमें कुछ भी नहीं है, पुढून सपाट मागून सपाट गोदरेजचं कपाट, ते त्या निमित्ताने सुजेल. समजली का येडपडबाई, हट पागलबाई. आणि उगाच बळच हसते. त्या आत्या वगैरे सगळे बसले, ते त्यांचं काहीतरी ते चाललंय, त्यांचं ते आत्या लोकांचे त्या टाईपचे काहीतरी त्यांचे जोक आपापसात ते चाललंय. पण हिचं उगाच आपलं गावठी बाई उगाच ही काय हसायला पण येत नाही तरी पण हसते. आणि आजकाल नवीनच शिकली आहे सारखं आपलं काय नव्हेच, कशाला कधी कुठे काय वापरावे, काय शब्द वापरावे. उगाच आपलं ते गावी गेले म्हटलं ना तर काहीतरी असं विचित्रच बोलायचं, काय नव्हेच ते. आणि बापरे, मला तर आहे ना असं पुढचं असं फ्युचर दिसते. म्हणजे आता काहीतरी हिने लपेटेगिरी केली आहे, लपेटलंय त्या आत्यांना वगैरे. पण हिचं जर असंच चालू राहिलं ना आणि अशी घुसली, आणि आता मला फुल असं वाटतंय ती कोणती आहे ना दुसरी बोंबल, त्यांच्या पण फॅमिलीमध्ये त्या आत्याची सून, तर तिची ही पुरी वाट लावणार आहे, तिला फुल मार्गाला लावणार आहे. जशी ही आहे ना स्वतः फुल मार्गाला लागलेली उसाच्या माळ्यातली, तशी तिला पण शिकवणार आहे. आणि फुल तिला म्हणजे तिच्या भोवती हिचा सारखा असा वेडा घातलेलाच असतो आणि तिच्याबरोबर असं खूप फ्रेंडशिप वगैरे करण्याचा प्रयत्न करते आणि त्या घराचं पूर्ण वाटोळं करणार, तेव्हा शांत बसणार. ही असली आहे ही विघ्न संतोषी बाई. त्याच्यामुळे हिच्यापासून लांबच राहा. आधी होतात ना 4 हात लांब, ते लांबच राहा. अगदी 4 हात नाही तर 2 हात तरी राहा, पण आपल्या लिमिटमध्ये राहा. हिच्या ह्याच्यामध्ये येऊ नका. आता मी काय सांगते तुम्हाला आता माहितीच असेल किती आहे ती पोचलेली. तिची फॅमिली काय दाखवते, तिचं काय सगळं तिला शूट करते, सगळं आत्याचं ह्याचे त्याचे. हिचं पण सुरू झालंय सगळं गाव जेवत फिरायचं आपलं, कुठे पण गाव जेवण करायला जायचं आपला कॅमेरा घेऊन, कॉन्टेंट. ते हिच्यासारखं बोचूमॉनसारखं. ती कसं कोणाचं कोण आत्याच्या काकाच्या मामाच्या तात्याचा नंडेच्या मुलाचं बारसं लग्न काय पण दाखवत असते, हनीमून. तशी ही आता हिची पण सुरुवात झाली आहे. कुठलं गावातलं भावकी यायचं भावकी टावकी सगळ्याचं दाखवत बसते आपलं. कोणाचं कोण काय पत्ता नाही, पण हिचं आपलं कॅमेरा घेऊन आपलं फिरायचं. आणि त्याला बनवलंय त्या भैरवला, कामधंदा नाही तर त्याला कॅमेरा दिलाय हातात, तो करत असतो आयशीला शूट. त्या आत्या भावाची लग्नाची सीडी लावलेली, तर नुसतं हा बघ भैरव बघ, तो भैरव बघ कसा होता, भैरव काय करतो, कसा होता म्हणजे काय तो. आत्ता तर आहे ते 4-5 महिन्यापूर्वी, फार तर 6 महिन्यापूर्वीची घटना आहे. म्हणजे ते लग्न काय ते प्रकार आहे. एवढं असं कोणाला 6 वर्षापूर्वी असल्यासारखं. म्हणजे तो काहीतरी इवलुसा होता खरंच. आता मी इवलुसा म्हणते म्हणून तो खरंच इवलुसा वाटायला लागला की काय मावसाड तुला. इवलुसा काय नाही, पक्का आयशीने डोक्यावर हात ठेवलेला आहे. आयशी सारखा 1 नंबरचा कुचका.
ते छोटं मला वाटतं आत्याच्या मुलाचा मुलगा आहे तो, त्याला नुसतं त्याला असं नको करू, कॅमेरातून हट आणि हे ते, माझी बाबा माझ्या मम्मी हिरोईनला कॅप्चर करायचे, तू कुठे येतोय मध्ये मध्ये, मम्मी त्याला सांग ना, मम्मी बा कसा करतो, मम्मी तू हट ना, तर कॅमेरामधनं जा ना, इकडे जा ना, नको ना येऊ मध्ये मध्ये. तो खुर्चीवर बसला, तो ह्याला नुसतं ह्याचा जीव खालीवर ती धिटाई बसेपर्यंत नुसतं चिटाई धिटाई तर चिटाईची ही आहेत ना, ही पोरं निपजलेली, तर ती चिटाई बसेपर्यंत त्याला उठव खुर्चीवर ना, मम्मी त्याला उठ उठ, इतका म्हणजे कुचका आणि इतका ना असा आहे. त्या खाजीच्या पोरीला बोल ना असं, खाजनंदिनीला तिला बोल ना कधी असं, हाड तूड उठ निघ, कॅमेरामध्ये येऊ नको, का नाही बोलत? पक्का लबाड पोरगा आहे तो भैऱ्या कुठचा. का रे, ती खाजचंडी ती उचलत होती त्या गुलाबजाम आणि सगळं खात होती, आधीच केकची नासधूस करत होती, हावरे कुठची आयशीवर गेले ती पण, तर तेव्हा नाही, तिला काय नाही बोलला, तिला काय नाही, तेव्हा खिकी चाललेलं. दुसऱ्यांचं बरोबर कसं कळतं, हे कसं हा कुचकेपणा कुठून आला अंगात, एवढ्या लहान पोरांच्या अंगात कसं काय? आपण म्हणतो मोठ्यांचं काय असतं ते असतं, मोठ्यांमध्ये असतं ते, लहान मुलं काय त्यांच्यासाठी सगळेच सारखे असतात, पण त्यांच्या पोरांकडे बघून असं वाटत नाही, पक्की शहाणी आहेत अगदी यांच्यासारखी, फुल ट्रेनिंग दिलेलं आहे. एरवी हिला गाव उंडारायला काय होत नाही, सगळं काय तिथे फालतूगिरी करायला, टाइमपास करायला बरोबर, तेव्हा एकदम गारगार वाटायला आहे. पण सासरकडे कधी काय काय असेल त्यांचं, काय एखादं कार्यक्रम आहे तर त्याला गेली तर बापरे असं घामटा निघाला, उन्हात पडायचं नको झालंय. मग ती चिटाई बोलली की अगं उन्हात बाहेर पडायचं, अगं काय ती उन्हात बाहेर पडायचं आणि उन्हात पडायचं एकच की, नाही एक नाही, ओके उन्हात बाहेर पडायचं, कसली चिटाई मी तेच, कसलं आता तुला कळलं ना, तुझी पोरगी फक्त नुसतं कसलं काय नाही, चुना लावून तिथे मला वाटतं जाऊ दे आता, काय म्हणजे कोणाबद्दल आणि किती बोलणार ना, पण मला शंकाच आहे हिला कसं पास केलं आणि हिला कसं काही भाषा बघायची, तिथली भाषा असली म्हणून काय झालं, या पेपरमध्ये काय असली भाषा वापरते, ह्या भाषेत पेपर लिहित होती काही, सगळ्या म्हणजे शेवटपर्यंत ही कशी शिकली आहे ना, काय करून कशी एक पुढे गेली आहे, हेच मला खूपच एकदम डाऊटफुल वाटतं हिचं एकूणच. सो एनिवेज मला हे म्हणायचं होतं की एरवी तर गार असतं हिला, पण ते एक चच्चूचं काहीतरी काय कार्यक्रम होता चच्चूच्या साईडचा, तर तिथे गेली तर हिला एकदम असं पाय ठेवायला नाही झालं आणि काय ते चटकेच लागायला आहेत आणि चुलीच्या बाजूलाच बसल्यासारखं भाजायलंय सगळं. आणि एरवी तिथे आत्याच्या इथे उंडरायला आणि कुठे काय भटकायला मामाकडे मावशीकडे, ते जिरूकडे जिरू प्यायला, तिथे बरं तुला गारगार वाटायलाय ग. किती तो भेदभाव, हाच भेदभाव तो पोरग पण शिकलंय नुसतं, ते तर तुझ्यापेक्षा पण वरचढ आहे. तू तर थोडं सासरच्यांनाच हे करते, तो तर सगळ्यामध्ये फक्त आपलं ते 3 माकडं चिटायची सोडली तर बाहेरचे सगळे परके त्या पोरासाठी. हे काय तर म्हणे माझी आता परीक्षाच आहे आणि मला इथे सगळं करून इथे राहून तिथे जायला लागतं आणि सगळं घराचं बघायला लागतं, त्यांच्या मागे लागून करून घ्यायला लागतं, अजून काही काम नाही, अजून बरंच काम बाकी आहे, खरंच आता माझं चांगलेच धावपळ होणार आहे आणि माझी आता खरंच खूपच हे आहे आणि मी किती महान आहे आणि सगळं मी करेन आणि सगळं मी करून घेईन, मला पूर्ण खात्री आहे. किती गाढवे स्वतःची लाल. सगळ्यात आधी तर मला हेच म्हणायचंय की जर तुझं घर रेडी नव्हतं, अजिबातच नव्हतं, तर तू ते राहतं घर सोडून इतक्या घाईने आलीसच कशाला? पडीकच आहेस तू. कितीही म्हटलंस ना की मला माहेरी नाही आणि मला काही सवय नाही, अगं सवय नाही. एक हिला कॉमेंट आलेली की बाबा तू काय, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन पण देत होती आज की सारखं काय माहेरी आणि तुझ्या भावाचं लग्न झालं की कळेल वगैरे, तर त्याला हिने भलं मोठं आन्सर दिलेलं की मला काय माहेरी राहायची सवय नाही आणि आम्ही ॲडजस्ट करून घेऊ, आणि असं काय नसतं, आपण गुण्या गोविंदाने वगैरे राहिलं तर सगळं चांगलं होतं आणि ब्ला ब्ला ब्ला. तर पहिली गोष्ट म्हणजे सवय नाही म्हणजे आता सदान कदा माहेरीच पडलेली असते, येऊन जाऊन असं मला वाटतं वर्षाचे 6 महिने, तुझे 6 महिन्याचे जेवढे दिवस होतात ना तसं येऊन जाऊन तेवढे दिवस तू माहेरातच असतेस. मग अजून किती सवय पाहिजे? सवय म्हणजे काय, कायमचं येऊन माहेरी राहणं? म्हणजे सवय म्हणजे काय? सवयचं डेफिनेशन काय आहे? इतकं राहणं जर सवय नाही आहे तर मग सवय म्हणजे काय? राव काय बोलते तू मावसाड? आणि म्हणते की माझा नाईलाज आहे म्हणून मी थांबली आहे, माझं घर झालं की मी जाणारच आहे की.
अगं नाईलाज कशाला, तू काय तिथे गटाराच्या पलीकडे तिथे खांजूरला काय तू भाड्याने राहत होती का? तुझा तो छपरी नवरा चच्चा येडपट तिथे आता गुल्लू गुल्लू करत तिथे थांबलाय ना, मग तो राहतोय ना. भाड्याने असतं तर गोष्ट वेगळी आहे बाबा. सांगितलं निकल जा ये भाडे करू, चल भाडी निघितून असं बोललं तर गोष्ट वेगळी आहे. भाडीला निघायला लागलं भाड्याच्या घरातनं. पण तुझं स्वतःचं घर होतं ना, माझं घर मी कोणाकडे नाही देणार, मी तिथे जाऊन राहणार. मग कशाला एवढ्या घाईमध्ये कशाला शिफ्ट झालीस? तुझं घर रेडी नव्हतं तर, आणि आता कसला तुझा नाविलाज आहे, नाविलाज. बरं चल, तू आलीस ते आलीस, ते पण चल मान्य केलं, तुला खूप खाज होती आणि तुला खूप असं गावची हवा खायला यायचं होतं. तर मग तिथे गावात पण तुझं गाव आहे की, सासर आहे, सासरचं घर आहे. तिथे त्या आब्बाजीला पाठवलंस ना एक दिवस ठेवून, परत येतील म्हणून त्याला कळटवूनच टाकलंस. तर तिथे जायचं होतं ना. थोडं 15 दिवस इथे राहिली, 15 दिवस जाऊन तिथे राहायचं होतं. अब्बाजीचं करायचं होतं. अब्बाजीला चिकटवला वाटतं, आता आली असेल नंदू गावाला मे वेकेशनसाठी, तर नंदूकडे टेकवला असेल अब्बाजीला. पण खरं तर तुझी परीक्षा तेव्हा होती जेव्हा तू अब्बाजी बरोबर राहिली असती सासरी. आणि मग तिथून तू सगळं, कारण तिथून जास्त जवळ आहे ना, इंग्लज इथून जास्त लांब आहे, ते जवळ आहे. तेच तर कारणासाठी तिथे घर घेतलं. एक कारण तेच सांगितलेलंस ना, की तिथे राहून मला इथे लक्ष ठेवायला पण बरं पडेल आणि सासरचं पण म्हणजे शेती भाती बघायला बरं पडेल. मला तर वाटतं की ही राहणार त्या इंग्लजच्या बंगल्यात आणि ह्याला पाठवणार अब्बाजीला खळ्यात खळं साफ करायला. काय बाई आहे, मा पोचलेली धुरंधर बाई आहे. हिला कसलं काय, कसली डोमलाची परीक्षा हिची. मस्त आराम, निवांत आहे. बघावं तेव्हा कधी पण निवांत उठलो, निवांत खायलोय, निवांत झोपायलोय, निवांत जेवायलोय, निवांत आहे सगळं, निवांत चाललंय. आणि मग अजून काय पाहिजे तुला? धुवून पण द्यायचं, तेवढं पण नाही होत. परीक्षा म्हणे परीक्षा, चल पट येडी बाई, हट पागल बाई. आणि ना त्या टॉपिकवर मी येतेच, म्हणजे मी तो नंतर घेणार होती पण आताच घेते. म्हणजे हिचं जे म्हणणं आहे ना, की बाबा आम्ही एकदम त्याची बायको एकदम चांगली आणि ती पण चांगली येईल आणि आपल्यावर असतं आणि आपण, तर मुळात आहे ना आधी त्याच्याकडे बघा. तो आहे सदम्यात, त्याचं काय ठीक दिसत नाही आहे, फार भैसटलं काय एवढं करून पण काय त्याला कोण मुलगी देईनात. आधीच ते गावाचं आधीच नावच चांगलंच काढलंय लोकांनी, आणि त्यात तुम्ही दोघी, तू आणि ती खाज खुचलीवाली ती तर मला वाटतं नाऱ्याला टफ कॉम्पिटिशन देते. नाऱ्यापेक्षा होऊन दाखवणाऱ्या वाटतं चांगलीच अब्बा जब्बा. तर येणाऱ्या भावजाईशी चांगलं वागणं वगैरे तर दूरचीच गोष्ट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्या 2 अशा बहिणी असल्यावर, भैताड बहिणी, कोण त्याला आधी मुलगी देतच नाही आहे. तेच त्याच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे, की तुम्हाला बघून, तुमचा तो अवतार बघून, सतत तुमचं ते पडीक राहणं बघून, आधी तुमच्यापासूनच ती आता खाजी पण तयारीतच आहे. ती आता जाऊन येते बघ, भटकून आल्यावर येणारच आहे ती. त्याला तुझ्या पोराला कांजण्या आलेल्या म्हणून. त्याच्यात पण बघा यांची सेल्फिशगिरी किती, म्हणजे किती कशा बहिणी आहेत या. ही स्वतःची बहीण नाही आली का, तर स्वतःच्या पोरीला वाचवायला, कारण त्याला कांजण्या आल्यात म्हणून. ठीक आहे, चला, फेअर इनफ, प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी. पण बाकी तर त्या आत्याच्या ह्याला नातवाला तर ती आत्या पण घेऊन आलेली, आणि तेव्हा तर तो तिथेच होता, तो भैरव, आणि बाकी बरंच सगळ्यांना भेटत होता आणि तिकडे बसलेला आणि सगळे येत जात होते. पण हिच्या मुलीला बाबा सेफगार्ड, म्हणजे दुसऱ्याचं त्या आत्याने ना ह्याच गोष्टीतनं समजावं जरा, की काय किती. आणि त्या आत्याला पण काय अक्कल आहे की नाही आहे, की तिला माहिती नव्हतं की ह्याचं असं आहे म्हणून, आणि आपल्या नातवाला पण होऊ शकतं, किंवा असं असू शकतं की तिच्या नातवाला येऊन गेलेत, ते पण असू शकतं. पण किती म्हणजे ते स्वतःचं ठेवायचं आपलं सेफगार्ड करून, आणि दुसऱ्यांची वाट लागली तरी चालेल. तर अशा या बहिणी आणि अशी यांची ख्याती पसरलेली असताना मुळात त्या चिन्याला कोण पोरगी देणारच नाही. जसं या मावसाडचं आणि त्या खाजीचं पण कोणतरी बाहेरचेच पकडले ना, तसंच त्याला काहीतरी करावं लागणार आहे. तिथले तर गावातले भावकीतले तर अजिबातच नाही, कारण खूपच म्हणजे कीर्ती महान आहे यांची. या तिन्ही चिटाईच्या धिटाई जे गाढव आहेत ना, हे 3 गाढव आहेत की 3 माकडं आहेत, तर त्या माकडांचा इतिहास पूर्ण गावाला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्यांना तर कोण देणार नाही आहे. त्याच्यामुळे ते नंतरचा प्रश्न आहे सगळा, की काय होईल, आणि ती चांगली आणि तू. अगं भाई, म्हणजे काय, किती माणसाने ना काहीतरी पटेल असं तरी बोलावं.
कूल आहे म्हणे, मी कूल आहे, असं काही वागवणारच नाही. राहू दे ग बाई, राहू दे. आणि तुझी आणि ती नंदू आणि ते नंदूचं आणि माझं कसं चांगलं आहे. ती म्हशरीवाली नंदू ती चांगली नाही तर काय, कसं आणि काय करेल ती. तिचं तेवढी ती नाहीच आहे, पोचच नाही आहे तिची. तिला म्हशरी दिली ना 1/2 किलो, बसेल ती घेऊन चोळत. एक हिला कॉमेंट पण आलेली, तर चिन्याबरोबर वाटत नाही आहे त्याची मानसिक स्थिती, त्याला बोलतं कर म्हणून. तर काय बोलणार, आपलंच दुःख, आपल्या दुःखाकडेच कसं काय बोलणार माणूस. हेच 2 मोठ्या पिढ्या आहेत, इडा पिढा आणि किडा चिटाईचे. त्याच्यामुळे आता काय बोलणार किडा इडा पिडाला. खायला बनवून देते त्याच्यावर पण काय रिॲक्शनच देत नाही. त्याचं म्हणणं असं की बाबा नको बाई, तू मला काय खायला प्यायला करून घालायला माझी आई आहे, ती मला नाही खायचं, तू जा ग बाई. काय आता तू काय म्हणजे असं बोंब झाली आहे ना त्याची, काय बोलणार आता. पण हिला समजायला पाहिजे ना. आणि म्हणे की मी खूप समजून घेते आणि मी हे ते. आणि काय म्हणजे एकही कुठल्याही प्रसंगातनं असं वाटतं का की तो काही खुश आहे किंवा तो ओके आहे हिच्या इथे असण्याने. ही नुसती आपली जास्तच करत असते. कसं वाटलं पण मम्मी, तुला कसं वाटतं खरं सांग. लय भारी वाटायलंय ना ते. कसं माझ्या बाबाजींना पण लय आवडतं, म्हणजे मी पनीर, घरचं पनीर आहे ना लय भारी. अब्बाजींना पण कळतं, अब्बाजी घरचा पनीर असला की खाताव, इतकं भारी वाटाव. अरे बाप रे बाप. शिश, खा ग बाई, खा खा आणि जेव आणि झोप. टॉर्चर नको करू आता. म्हणजे ना खरंच म्हणजे मला असं वाटतंय की हे त्या बोचूसारखंच होणार आहे. अक्षरशः नुसतं आपलं काय वाटेल ते बघत बसायचं. अंडे आता सडके काही बघत बसणार आपलं. कोणाचं पण कोण पण काय पण दाखवते आपलं, ही खळगी भरणार आणि अंडे तिची भरून देणार. आणि त्या चिटाईचा बड्डेचा तर टॉपिक मला तर वाटतं वर्षानुवर्ष गंडवलेलं आहे, फॅमिलीलाच गंडवलेलं आहे. कधी लग्न झालं कधी, की पोरं झाली कधी, आणि मग त्यांची वय आणि हिचं वयच मुळात हिनेच आपलं, जसं मावसाड कशी 30च्या पुढे ढकललीच जात नाही आहे, 40शीत येतच नाही आहे, तसं चिटाई पण म्हणजे कसं कसं करून मला वाटतं प्रत्येक वर्ष 2दा जगून जगून आत्ता ती 50शीत पोचते. असं तिचं चाललंय आपलं, टुक्कू टुक्कू टुक्कू. आणि तसंच मग पोरींनी पण येडा बनवलंय. कसलं काय म्हणजे ही चिटाई काय आधीच होती की काय म्हणजे काय. आणि पूर्वी लग्न व्हायची ते घरचे करून द्यायचे. पण चिटाईचं माहिती आहे ना, परत मला इतिहास नका काढायला लावू. हां, काळुंदरीवरून इथे कसं काय चिटाईचं मुळगा, चिटाईचं नाही म्हणजे चिटाईच्या नवऱ्याचं, ज्याचा हात धरून पळाली ना, त्याचं गाव होतं काळुंदरी. हिने त्याला पळवून आणला. या चिटाईची धिटाई बघा, म्हणून मी उगाच नाव नाही ठेवलं चिटाईची धिटाई. घरच्यांनी करून दिलं. एकदा तू स्वतःच सांगितलेलंस ना गं मावसाडे, पळून गेले म्हणून. मग आता कसं असं काय विसरलं का. असं भूल जाओ भूल गए ऐसा नहीं होता है, सब याद रहता है इधर. ये दिमाग नहीं है, ये एकदम ये CPU है, CPU मेमरी कार्ड एकदम फिट होता है, फिट्टम फाट. असू दे मावसाड, ठीक आहे. आता तू म्हणतेस आणि तुझ्या फॅमिलीला गंडवलंस तर त्या गंड्यातच राहू दे तुझी फॅमिली. मला काय तुझ्या फॅमिलीचं हे नाही करायचं आहे. पण हम तो ये माने नहीं सकता है, और अगर ऐसा है तो बहुत ही बड़ा झोल है. कारण का काय माहिती, कॅल्क्युलेशन कुछ मॅच नाही हो रहा है बाबा. जाऊ दे, नाही सांगायचं मला. काहीतरी सांगणार होती पण नाही सांगणार. जा हट याडी बाई. आणि चिटाईची नानखटाई आहे ना, म्हणजेच नानिम्मा आजीबाई, काय आशीर्वाद देते अरे बाबा. आणि बोटं बिटं काय मोडते, पण आली नाही, दिसली नाही. कुठे आहे काय माहिती, आली नाही. आशीर्वाद द्यायला एरवी तर येते ना बोटं मोडायला आणि पप्प्या चप्प्या आणि चुम्मा चाटी करायला. दिसली नाही वाढदिवसाला, एवढा पोरीचा वाढदिवस. तिला प्रश्न विचारतील आणि काहीतरी खरं पचकून जाईल म्हणून की काय. आणि आशीर्वाद दिलान हिच्याच भाषेत. काय तर वाघासारखी पोरं म्हणे, वाघ लांडगी आहेत पक्की माकडं. काय बोलावं म्हणजे किती विशेषणं लावावीत ना तितकी कमी आहे त्यांना, चिटाईच्या धिटायांना. वाघ म्हणे वाघ, कसला वाघ, शपूट घातलेला वाघ नाही, वाघाच्या चारित्र्यावर डाग आहेत हे 3 जण. शी ती खाजी, बापरे. वाघ आहे की म्हणजे बोलेगा की बोलताय म्हणून. वाघ हत्तीसारखा दिसतो का मंडळी. अगं काहीतरी बघ. आणि शाळा बघतेस ना, त्याच्या आधी त्या मुलीला बोलायला शिकव. आधी तिला बोलता पण येत नाही, काय नाही, नुसतं असं खायला दिसलंय अशी आवाज काढायला सुरू होते. ते क्यूट नाही वाटत, ते खायला मिळत नसल्याची लक्षणं वाटतात. जरा बघा बाबा काय ते. घराचं नाही, स्वतःचं नाही, धुपत आहे आणि मोठ्या मोठ्या बाता ऐका यांच्या. मोठ्या मोठ्या बाता आणि ढुंगू काय लाथा.
असो तर मंडळी, आय होप ऑल पॉईंट्स कवर्ड इन दिस पॉडकास्ट आणि तुम्हाला आजचा विकेंडचा वार आवडला असेल. भेटू आपण उद्या विकेंडच्या बिग बँग स्टार्टने. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. काळजी घ्या. टेक केअर. बाय. मस्त.